भारत दक्षिण आफ्रिका या दोन महिला क्रिकेट संघांमध्ये आजपासून चेन्नईमध्ये कसोटी सामन्यांचा थरार रंगलाय। तब्बल 10 वर्षांनंतर दोन देशांमध्ये कसोटी सामना होणार आहे। तसेच 1976 नंतर अर्थातच तब्बल 48 वर्षांनंतर चेन्नईमध्ये महिला कसोटी सामना खेळण्यात येणार आहे आणि या कसोटीत भारताकडून 5 खेळाडू पदार्पण करणार आहेत। उमा छेत्री, प्रिया पुनिया, साईका इशाक, अरुंधती रेड्डी व शबनम शकील या खेळाडू पहिल्यांदाच कसोटी सामना खेळणार आहेत। T20 वर्ल्ड कप 2024च्या दुसऱ्या सेमीफायनल्समध्ये इंग्लंडचा 68 धावांनी पराभव करत तब्बल 10 वर्षांनी फायनल गाठली। यापूर्वी भारताने 2014 मध्ये T20 वर्ल्ड कपची फायनल गाठली होती, मात्र त्यावेळी श्रीलंकेने भारताचा पराभव करत स्वप्न तोडलं आणि आता भारतीय संघ 29 जूनला बार्बाडोस मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणार। भारताचे 171 धावांचे आवाहन घेऊन मैदानावर उतरलेल्या इंग्लंडला 103 धावांपर्यंत मजल मारता आली, मात्र भारताकडून अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतले आणि इंग्लंडकडून हॅरी ब्रूकने 25 तर जोफ्रा आर्चरने 21 धावा केल्या। भारतीय क्रिकेट संघाचे महान कर्णधार व दिग्गज अष्टपैलू खेळाडू कपिल देव यांनी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीचे मनापासून कौतुक केले। जसप्रीत बुमराह हा माझ्यापेक्षा 1000 पट अधिक चांगला गोलंदाज आहे आणि मी फॉर्म मध्ये असताना ज्या प्रकारे गोलंदाजी करायचो त्यापेक्षा कैक पट छान गोलंदाजी तो करतो, असं कपिल देव यांनी जसप्रीत बुमराहचं कौतुक केलंय। किरण पहल ही 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत भारताची सर्वात वेगवान महिला पटूंपैकी एक ठरली। 24 वर्षाच्या किरणने राष्ट्रीय आंतरराज्यीय स्पर्धेत रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली। पंचकुला येथे झालेल्या स्पर्धेत तिने 400 मीटर धावण्याची स्पर्धा 50.92 सेकंदात पूर्ण केली। भारताच्या हिमा दासने 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत 50.79 सेकंद वेळ नोंदवली होती, पण आता किरण भारतीची दुसऱ्या क्रमांकाची धावपटू ठरली आणि या कामगिरीमुळे किरण ही पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे। भारतीय संघाबाहेर असलेला माजी कर्णधार अजिंक्य रहाणे आगामी वन डे कप स्पर्धेत लीसेस्टरशायर काउंटी क्रिकेट क्लब कडून खेळणार आहे। 36 वर्षीय खेळाडूने दक्षिण आफ्रिकेला मुल्डरला रिप्लेस केले। वियान मुल्डर हा ऑगस्ट मध्ये कॅरिबियन दौऱ्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा भाग आहे, मात्र रहाणेने सर्व फॉर्मॅटमध्ये 26,000हून अधिक धावा केल्यात, ज्यामध्ये 51 शतकांचा समावेश आहे। 2011 मध्ये पदार्पण केल्यापासून त्याने भारतासाठी 195 सामन्यात प्रतिनिधित्व केलं आणि 8,000हून अधिक धावा केल्या आणि 2016 मध्ये न्यूझीलंड विरुद्ध 188 धावांची खेळी ही त्याची कसोटीतील सर्वोत्तम धावसंख्या आहे। हरियाणा येथील पंचकुला येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय आंतरराज्य अजिंक्यपद स्पर्धेत खेळाडूंचा कस लागणार आहे। नवी दिल्ली येथून राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेतील 30 पेक्षा जास्त उत्तेजक नमुना चाचणी अधिकारी येथे आले असून त्यांच्याकडून विशिष्ट खेळाडूंची उत्तेजक नमुना चाचणी घेण्यात येणार आहे। व्हेनेझुएलाने आपली विजयी लय कायम राखताना मेक्सिकोला 1-0 अशा फरकाने नमवत कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले। सामन्यातील एकमेव गोल 57व्या मिनिटाला कर्णधार सालोमोन याने पेनाल्टीच्या माध्यमातून केलाय। व्हेनेझुएला आपल्या पहिल्या सामन्यात इक्वेडोरला 2-1 अशा फरकाने पराभूत केलं होतं, त्यामुळे ब गटात ते किमान दुसऱ्या स्थानी राहणार हे निश्चित झालंय। ते आपला अखेरचा सामना रविवारी जैमका विरुद्ध खेळणार आहेत। युरो करंडक फुटबॉल स्पर्धेत यावेळचा सनसनाटी निकाल नोंदवताना नवोदित जॉर्जियाने फ गटात माजी विजेत्या पोर्तुगालला 2-0 फरकाने खडे चारले। त्यासह त्यांनी पदार्पणातच बाद फेरी गाठण्याची ऐतिहासिक कामगिरी बजावली। मात्र स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक 3 गोल करणारा जॉर्जेस मिकाउताजे जॉर्जियाच्या धक्कादायक विजयाचा शिल्पकार ठरलाय।